शेतकरी बंधूंनो, कांदा लागवड झाल्यानंतर शेतकरी बांधवांना सर्वात महत्त्वाचा भेडसावणारा प्रश्न म्हणजे कांदा पिकावरती वापरायचे तणनाशक. कोणतं तणनाशक वापरलं पाहिजे, कधी वापरलं पाहिजे आणि हे तणनाशक वापरताना त्याचं प्रमाण काय पाहिजे, कुठले तणनाशक आहे कांदा पिकावरती चांगला रिझल्ट देतील, याविषयीचा आजचा व्हिडिओ. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सचिन मिंडे कृषी मित्र या आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, कांदा या पिकाविषयी आपण सचिन मिंडे कृषी वार्ता हा जुना यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती सुद्धा भरभरून व्हिडिओ टाकले, त्यावरती व्हिडिओ येतात. त्याही चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा नवीन चॅनल आहे, या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. चला तर बघूया आपण कांदा पिकाचं जे तण व्यवस्थापन आहे ते तण व्यवस्थापन करताना कुठल्या पद्धतीनं केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीनं हे तण व्यवस्थापन केलं पाहिजे. आज आपण आलेलो आहे कांदा प्लॉटमध्ये. तर कांदा हे पीक महाराष्ट्रामधलं लाडकं पीक आहे आणि याच्यामध्ये लागवड झाल्यानंतर शेतकरी बांधवांना सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो की कांद्याचं तण व्यवस्थापन कसं करायचं. कांदा पीक लावल्यानंतर ते तण व्यवस्थापन करत असताना कुठले तणनाशक वापरायचे जेणेकरून आपलं जे कांदा पीक आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तण येणार नाही किंवा तण नियंत्रण होईल व्यवस्थितपणे, त्याचं प्रमाण काय घ्यायचं. त्याच्यानंतर कांद्याला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तणनाशक वापरत असताना कांद्याला झटका बसू नये म्हणून काय केलं गेलं पाहिजे, याविषयीचा आजचा सविस्तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर शेतकरी बंधूंनो, कांदा लागवड झाल्यानंतर जे तण व्यवस्थापन करत असतो, हे तण व्यवस्थापन करत असताना कांदा लागवड झाल्यानंतर किती दिवसांनी फवारलं गेलं पाहिजे आणि कुठले तणनाशक वापरले पाहिजे. आपण या ठिकाणी बघू शकता की कांद्याची लागवड मी आपल्याला सजेस्ट करत असतो की बेड पद्धतीवरती, विशेष करून पावसाळी जी कांदा लागवड आहे ही कांदा लागवड बेडवरती केली गेली पाहिजे. त्याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ मी आपल्या या चॅनलवरती टाकलेला आहे, सचिन मिंडे कृषी वार्ता या चॅनलवरती सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे. ते व्हिडिओ बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल की बेडवरती कांदा केल्याने काय फायदा होतो. आता कांदा पिकाचा कांदा उत्पादन घेत असताना दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो कांद्याचं तण व्यवस्थापन. आता तण जर व्यवस्थापन व्यवस्थित जर झालं किंवा तणाचं नियंत्रण जर योग्य पद्धतीने जर झालं तर कांदा हे चांगल्या पद्धतीनं आपल्याला उत्पादन देऊन जाणारं पीक आहे. किंवा लवकर तण व्यवस्थापन केलं तर आपला जो खर्च आहे तो खर्च कमी करतं आणि अलीकडच्या काळामध्ये मजुरांची जी उपलब्धता आहे ती उपलब्धता होत नाही सहजासहजी. मजुरांचे वाढलेले भाव किंवा बाजार जे जास्त मजुरी घेतात आणि त्याच्यामुळे खर्च आहे, कांद्याची जी प्रोडक्शन कॉस्ट आहे ती जास्त जाते. तर याविषयी आज आपण बघणार आहे की कांदाचं जे तणनाशक आहे ते तणनाशक वापरताना काय केलं गेलं पाहिजे किंवा जे फवारणी आहे ती फवारणी करताना काय केलं गेलं पाहिजे. तर शेतकरी बंधूंनो, आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना माहीतच आहे की आपण जे कांदा आहे ते कांदा लागवड केल्यानंतर आपण गोल आणि टार्गा सुपर ही जी दोन तणनाशक आहे ही दोन तणनाशक आपण वापरत असतो. आता कांदा लागवड झाल्यानंतर साधारणपणे 21 दिवसाच्या आतमध्ये आपण तणनाशकाचा वापर केला गेला पाहिजे. आता तणनाशक वापरताना काही गोष्टी आहेत, त्या गोष्टींचं बऱ्याच शेतकरी बांधवांची ओरड आहे की तणनाशकाचे रिझल्ट येत नाही किंवा तणनाशक हे चांगलं नाही. असं काही नाही, फॉर्म्युलेशन एकच असतं किंवा जे कंटेन आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचे कंटेन कंपन्यांनी बनवलेले. परंतु याच्यामध्ये तण व्यवस्थापन करत असताना जेव्हा आपण तणनाशकाची फवारणी घेणार आहे तेव्हा कांदा पिकावरती न करता ती जमिनीवरती झाली गेली पाहिजे. आता याच्यामध्ये दोन प्रकारचे तणनाशक येतात. एक बीजनाशक येतं, म्हणजे ते जे जमिनीमध्ये असणारे बी ते बियाला उगवूनच देत नाही किंवा ते लगेच प्री एमर्जिंग हर्बिसाईड आहे त्याच्यामध्ये येतं. आणि त्याच्यानंतर दुसरं येते पोस्ट एमर्जिंग हर्बिसाईड्स, म्हणजे कांदा पिकावरती तण उतरून आल्यानंतर ज्याचं व्यवस्थापन करतो किंवा जे तणनाशक वापरायचे ते गेलं पाहिजे. आता कांदा लागवड झाल्यानंतर तण उतरून आल्यानंतर साधारणपणे जे फवारणीसाठी पाणी वापरणार आहे त्या फवारणीसाठी पाण्याचा जो pH आहे तो pH मेंटेन पाहिजे, हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर फवारणी करताना जमिनीत ओलावा असावा, जमीन ओली असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तणनाशकाचे रिझल्ट येण्यासाठी. त्याच्यानंतर जी जमीन आहे त्या जमिनीचं सामूहिक किंवा जो pH आहे तो pH एक मेंटेन असणं गरजेचं आहे. ह्या गोष्टींचा जर आपण विचार केला आणि त्याच्यानंतर जी फवारणी आहे ती फवारणी करत असताना सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस केली गेली पाहिजे. जमिनीमध्ये ओलावा पाहिजे आणि जी वारं आहे ते वारं नको आहे, जास्त हवा आहे त्याच्यामुळे तणनाशक हवेमध्ये उडून जातं आणि त्याचे रिझल्ट येत नाही. आणि साधारणपणे कांदा पिकावरती पुनर्लागवड झाल्यानंतर 18 ते 21 दिवसाच्या दरम्यान आपण काय केली पाहिजे, तणनाशकाची फवारणी केली पाहिजे. आणि जे तण आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, जे तण आहे ते तण काय पाहिजे 3 ते 4 पानाच्या पेक्षा जास्त नको किंवा 3 ते 4 पानावरती जेव्हा तण असेल तेव्हा आपण त्याच्यावरती काय केली गेली पाहिजे, फवारणी केली पाहिजे. आता मी आपल्याला अगोदर सगळ्यात पहिलं सजेस्ट केलं की गोल आणि टार्गा हे कॉम्बिनेशन काय केलं जातं, फवारलं जातं. आता गोलचं जे प्रमाण आहे ते शेतकरी बंधू वेगवेगळ्या भागामध्ये तण आहे
कांदा लागवड आहे, रोपं आहेत, कांदा पेरणी आहे, याच्यावरती वेगवेगळं प्रमाण आहे. पण मी आज आपल्याला कांदा पुनर्लागवड आहे, ह्या पुनर्लागवडीनंतर साधारणपणे 18 ते 20 दिवसांनंतर आपण ह्या तणनाशकाची फवारणी घेतली पाहिजे, गोल आणि टार्गा सुपर. तर त्याच्यामध्ये जे गोल आहे त्या गोलचं प्रमाण प्रति लिटर पाण्यासाठी 1 ते 1.25 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात वापरलं गेलं पाहिजे. म्हणजे जे गोल आहे ते गोल 1 मिली ते 1.25 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात वापरायचे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे टार्गा सुपर घेणार आहे, हे टार्गा सुपर आपण साधारणपणे 1.5 ते 1.5 मिलीपर्यंत प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये वापरायचं. आता काही शेतकरी बांधव ते शेतकरी बांधव 2 मिलीपर्यंत सुद्धा टार्गा वापरतात, पण तो ज्याचा त्याचा अनुभव आहे. पण सजेस्ट करताना 1.25 ते 1.5 मिलीपर्यंत मी आपल्याला सजेस्ट करतो की जर आपण व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टींची पडताळणी करून जर फवारणी केली तर 1.25 ते 1.5 मिली टार्गा सुपर आणि 1 ते 1.25 मिलीपर्यंत 1 मिलीपर्यंतच गोल आहे ते गोल वापरलं. ह्या कॉम्बिनेशनमध्ये जर आपण जर फवारणी घेतली तर नक्कीच आपल्याला कांदा पिकावरचे जे तण आहे ह्या तणाचं योग्य पद्धतीनं नियंत्रण करता येईल. आता याच्यामध्ये हे झालं एक टार्गा आणि गोल. त्याच्यानंतर दुसरं काय वापरता येईल तर बरेच शेतकरी बांधव विचारतात की गोल आणि टार्गा सोडून आम्हाला सांगा. आता गोल काय करतं, हे जे कांदा पीक आहे ह्या कांदा पिकामध्ये गोल पानांची जी तण आहे याचं व्यवस्थापन किंवा याचं नायनाट करण्यासाठी वापरलं जातो. आणि जे टार्गा सुपर आहे हे टार्गा सुपर हे लांब पानांच्या तणांसाठी वापरलं जातं. आता याच्यामध्ये दुसरी जी फवारणी किंवा याला पर्याय म्हणून दुसरी जी फवारणी, गोल घ्यायचं आहे पण टार्गा घ्यायचं नाही काही जणांना, तर त्याच्यामध्ये आपण गोल हे मी सांगितल्याप्रमाणे 1 ते 1.25 मिलीपर्यंत घेऊ शकता प्रति लिटरला. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टेफ्यू घेऊ शकता. म्हणजे टार्गा सुपर जर वापरायचं नसेल तर त्याच्यामध्ये टेफ्यू घेऊ शकता. 1.5 ते 2 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये टेफ्यू पण घेऊ शकता. त्याच्यानंतर टाटाचं एक नवीन हर्बिसाईड झालेलं आहे, कांदामध्ये सुद्धा वापरला जातो, हॉन्चो. हे जे हॉन्चो आहे हे हॉन्चोसुद्धा आपल्याला 1.25 ते 1.5 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये वापरायचे. ही तिसरी फवारणी सांगतो मी आपल्याला, ऑब्लिक सांगतोय. ह्या तिन्ही फवारणी घ्यायच्या नाही. आता हॉन्चोमध्ये काय वापरायचं आपल्याला, टार्गा सुपर, पुन्हा टार्गा वापरा किंवा टेप्यू वापरा. आता मी टार्गाचं पण प्रमाण सांगितलेलं आहे आणि टेप्यूचं पण प्रमाण सांगितलं आहे. आता टार्गा वापरताना आपल्याला 1.25 ते 1.5 मिलीपर्यंत टार्गा सुपर वापरायचं आहे, किंवा जर त्याच्याऐवजी जर आपण टेप्यू जर वापरलं तर या टेप्यूचं 1.5 ते 2 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये हे वापरायचं आहे. हे झाले 3 फवारण्या. आता त्याच्यानंतर अजून काही तणनाशक आहे, अजून काही हर्बिसाइड्स आहे जे कांद्यामध्ये काम करतात. त्याच्यामध्ये ऑक्सिपेन सॉलचं आहे, ऑक्सिपेन आहे. हे ऑक्सिपेन 2 मिली प्रति लिटर पाणी आता या प्रमाणामध्ये हे वापरलं गेलं पाहिजे. आता याच्यामध्ये हे जे ऑक्सिपेन आहे हे ऑक्सिपेन वापरत असताना आपल्याला याच्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये दोन्ही कॉम्बिनेशन केले. त्याच्यामध्ये जे आहे गोलमधलं जे कंटेन आहे आणि टार्गा सुपरमधलं कंटेन आहे हे दोन्हींचं कॉम्बिनेशन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे गोल पानांची जी तणं आहेत ती तणं जाण्यासाठी सुद्धा याचा फायदा होतो आणि त्याच्यानंतर जे लांब पानांची तणं आहे ही तणं जाण्यासाठी सुद्धा फायदा होतो. आता त्याच्यानंतर हे जे आहे हे घेत असताना याच्यामध्ये ही जी फवारणी कधी कधी शेतकरी बांधवांकडून काय होतं की प्रमाण थोडंसं जास्त होतं. तर प्रमाण जास्त झाल्यानंतर काय केलं जातं की कांद्याला झटका बसतो, कांद्यावरती स्कॉर्चिंग येतं, कांद्यावरती स्पॉट येतात आणि हे स्कॉर्चिंग आलं, स्पॉट आलं की कांद्याला पुढं करपा येण्याची दाट शक्यता असते. म्हणजे जे कांद्याला झटका बसणं म्हणतो आपण ते, किंवा जे तण आहे ते तण पूर्णपणे जळत नाही. तर याच्यासाठी आपण याच्यामध्ये झिंक घेऊ शकता. 1 ते 1.5 मिली प्रति लिटर पाणी लिक्विडमधलं असेल तर या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये झिंक घेऊ शकता. चला, आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो, इथेच आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत एवढंच बोलल की हा जो जगाचा पोशिंदा आहे, हा जो शेतकरी, हा शेतकरी अन्नदाता आहे, तो अन्नदाता सुखी भव. जय हिंद, जय महाराष्ट्र.